नावाची गाता गाते सारं गाव, सात जन्माच्या नात्याला लाभो प्रेमाचं ठाव। स्वैग से करेंगे सबका स्वागत। हे नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? तर मी आहे हर्षदा आणि मी राहते बँगलोरमध्ये। तर व्लॉग यायला थोडा उशीर झाला आहे कारण की माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी व्लॉग अपलोड नाही केला, तर तेवढं समजून घ्या। आणि वटपौर्णिमेचा व्लॉग आहे हा। तर वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेनिमित्त मी सगळी तयारी करून ठेवलेली होती। माझ्याकडे ताई पुष्पाताई आणि ही माझी फ्रेंड अस्मिता येणार होत्या। तर बऱ्याच मैत्रिणी येणार होत्या, पण काही तिकडे दुसरी माझी फ्रेंड इथेच राहते, तिच्या घरी गेलेले। इथे मी मस्त थाळी करून घेतली होती पूजेचं ताट म्हणू शकतो आपण त्याला। आणि आम्ही बाहेर आवरून वगैरे व्यवस्थित सगळं निघालो। तर बाहेर आम्ही ऑटो बुक करत होतो। मस्त हा माझा लूक आहे। तुम्हाला माझा लूक कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मेकअप कसा झाला आहे, साडी कशी दिसती आहे वगैरे, तर मला तर आवडला पर्सनली। आणि इथे असताना मग एक मुलगी आली आमच्याकडे। आम्ही वडाला, माझ्या घरासमोरच वडाचं झाड आहे, पण तिथे ना फेरे घ्यायला रोडवर उतरून असं घ्यावं लागत होतं, म्हणून म्हटलं जाऊ द्या दुसरीकडे जाऊयात। मग माझ्या घरापासून आहे ना 2-3 किलोमीटरच्या अंतरावर एक मोठं वडाचं झाड आहे, तिथे आम्ही चाललो आहे। मग इथेही एक माझ्या घरासमोर वडाचं झाड आहे, तिथे ही मुलगी पूजा करण्यासाठी आली होती। मग तिने ओटी वगैरे भरली आमची, कारण की ती म्हणे ओटी भरायची आहे, तर मी भरू शकते का? म्हटलं ठीक आहे भरू शकतेस। मग तिथे ओटी वगैरे भरून झाल्यानंतर आमची ऑटो पण आलेली होती। मग आम्ही इकडे आम्हाला ज्या स्पॉटला जायचं आहे तिथे आम्ही निघालो आणि आम्ही तिघीजणी होतो आणि दादू पण होता ताईंचा, पुष्पाताईंचा सोबत। हे खूप मोठं वडाचं झाड आहे, बरीच गर्दी होती इथे, बरेच मराठी मेंबर्स आलेले होते सगळे पूजा करण्यासाठी। काही त्यांच्या हजबंडसोबत आलेले, काही फ्रेंड्ससोबत आलेले, म्हणजे मैत्रिणींसोबत। मग इथे मी पूजा वगैरे करून घेतली। 12:30चाच टायमिंग होता मुहूर्ताचा, पण आम्हाला टाईम झाला होता, म्हणजे 12:30 वाजता मी पूजा करायला बसलेले होते। माझं पूजा वगैरे करून घेतली। बाकी माझ्या ज्या काही फ्रेंड्स येणार होत्या त्यांना थोडं उशीर होता, 5-10 मिनिटांनी त्या लेट येणार होत्या। मग आम्ही सगळी पूजा वगैरे करून घेतली। काही पूजेचं सामान माझं नेमकी माझ्या एका फ्रेंडकडे होतं ओटीचं, काही होतं माझ्याकडे, मग त्या पण आल्या। मग ओटी वगैरे भरून घेतली, मी सगळं केलं व्यवस्थित, सगळी पूजा वगैरे केली, नवऱ्यासाठी दीर्घायुष्य मागितलं। तुम्ही हा ब्लॉग कुठून बघता हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि तुम्ही पण वडाची पूजा केली का तुमच्या हजबंडसाठी, हेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मग सगळीशी पूजा वगैरे करून झाली। मग अस्मिता आणि पुष्पाताई पण होत्या माझ्यासोबत, त्यांची पण पूजा करायची होती। मी सगळं दिवा वगैरे घरून तयार करून घेतलेलं होतं, फुलवात वगैरे। आणि अस्मिताला जॉबच होता, तिचं वर्क फ्रॉम होम चालू होतं, पण थोडा टाईम तिने पूजेसाठी पण दिला। ती माझ्या घरी आली आणि तिथून आम्ही सोबत इकडे आलो वडाच्या झाडाकडे। मस्त असं मग त्या दोघींनी पण पूजा करून घेतली। अस्मिताही रेडी होऊन आलेली होती, रेडी होऊन म्हणजे माझ्या घरी आल्यावर रेडी झाली। पुष्पाताई आलेल्या, त्या इथे माझ्या जवळच राहतात। मग दोघींनी पूजा करून घेतली छान अशी। आणि इकडे ना हे हातात असं बांधतात धागा आणि फूल, म्हणून चांगलं असतं। मग मला पुष्पाताईंनी ते माझ्या हातामध्ये बांधलं आणि त्यानंतर आम्ही नंतर वडाला फेरा घेतला, पाणी टाकून। आणि त्याच्यानंतर मग ह्या आलेल्या होत्या माझ्या ह्या फ्रेंड्स आहे, प्रतिभा आणि सायली, त्यांनी पण पूजा करून घेतली। आणि इथे मस्त असं आमचं चालू होतं डिस्कशन। आम्हाला वडाला फेऱ्या मारायच्या बाकी होत्या, फक्त पूजा करून झालेली होती। मग इथे फेऱ्या मारायला मी धागा वगैरे फिक्स करून घेतला। आणि ना ह्या वडाला धागा खूप जास्त लागतो, म्हणून मी 2 रीळ आणून ठेवलेले होते, दोघींना 2-2। आणि पुरत नाही असं ऐकलेलं होतं, कारण की मागच्या वर्षी काही माझ्या फ्रेंड्स गेलेल्या तिथे ना, त्यांना धागा कमी पडलेला होता, तर मध्येच कमी पडू नये म्हणून आम्ही पहिलेच तयारीत होतो, 2 धागे रीळ सोबत ठेवलेले होते। इथं असं छान असं मग वडाला फेऱ्या वगैरे मारून घेतल्या, थोडंसं शूट वगैरे केला। शूट माझी एक फ्रेंड तिनेच केला, सायलीने। मग शूट करताना चालू होतं इकडे बघा तिकडे बघा, चला। मग अशा पद्धतीने आम्ही मस्त असं शूट वगैरे करून घेतलं, पूजा करून घेतली। मेन म्हणजे पूजा महत्त्वाची, शूट असं चालू होतंच। माझी ही 3री वटपौर्णिमा आहे आणि मी एवढं रेडी होऊन पहिल्याच वटपौर्णिमा, म्हणजे माझी ही पहिलीच वटपौर्णिमा अशी आहे की मी खूप रेडी होऊन आलेली। इथे ओटी भरण वगैरे चालू होतं, ओटी
मी 2 वर्ष केली पूजा. 1 वर्ष माझ्या पहिले लग्नाची ती इथे बँगलोरमध्येच केली, पण मी घरी वडाचं झाड आणलेलं होतं तेव्हा केलेली. आणि एक माझी माझ्या घरीच झालेली सासरी, तेव्हा पण मी काही रेडी वगैरे झालेली नव्हती. मला बँगलोरला यायची घाई होती, तेव्हा नेमकी त्या दिवशी माझं तिकीट होतं. आणि आता ही मैत्रिणींसोबत छान वाटलं पूजा करून. सगळ्या मैत्रिणी मस्त नटाफटा करून येतात, मस्त छान असं सगळ्या एकमेकींच्या ओटी वगैरे भरतात. खूप छान वाटलं. मी एवढं पहिल्यांदाच बघितलं, मला एवढी काही अनुभव नव्हता ओटी वगैरे भरण्याचा, मला काही माहीत नव्हतं. म्हणजे ओटी भरता येते मला, पण वटपौर्णिमेला भरतात असं मला माहीत नव्हतं एवढं काही. मग इकडे मस्त असं ओटी वगैरे भरून घेतली. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. काहींकडे भरतात, काहींकडे नाही भरत, काहींकडे आंबे वगैरे देतात ओटीमध्ये, असंही असतं. बऱ्याच मुलींनी आंबे आणलेले होते ओटीमध्ये भरण्यासाठी. मग आम्ही पण गहू वगैरे घेऊन गेलेलो, खोबरं वगैरे सगळंच ओटीचं सामान. मस्त असं फोटो काढले, छान फोटो खूप काढले, खूप म्हणजे खूप फोटो काढले सगळ्यांनीच. इथे मस्त असं सगळे रेडी होऊन आलेले होते, त्याच्यामुळे मग फोटो काढणं तर कंपल्सरीच होतं सगळ्यांना. अशी होती माझी वटपौर्णिमेची पूजा. तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.